आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय झालं? गेलास ना सिद्धू त्या दळवींच्या घरात? त्याने तर नाक कापायचा विडाच उचललाय। काय रे संपर, असं तोंड वर करून बोलायला लाज नाही वाटत तुला? बाप आहेस ना तू त्याचा। हे सगळं एवढं त्यानं तुझ्या नाकावर टिचून केलं काय? ते सरळ नाक, गाडे पाटलांचं नाक, ते कापायला काहीतरी शिल्लक राहिलंय काय? बघितलंस, तुझ्यामुळे मला आईचा ओरडा खायला लागतोय। मी येऊ का? पूर्वी तुझी हिम्मत कशी झाली माझ्या घरात पाऊल टाकायची? आ किती नाटकी आहे ही बाई। अगदी सगळ्यांना खरं वाटेल अशीच ऍक्टिंग करते। तू कशाला आली इथं? तुला या घरात जागा नाहीये। प्लीज प्लीज असं नका ना बोलू। मी इथे तुम्हाला सगळ्यांना सॉरी म्हणायला आली आहे। खूप स्वप्न रंगवली होती हो सिद्धूच्या आणि माझ्या लग्नाची। सिद्धू सोबत माझं लग्न नाहीच झालं म्हणून मी खूप डिप्रेस झाले होते। या घराची सून होण्याचं आणि सिद्धू सोबत आयुष्य घालवण्याचं माझं स्वप्न उद्ध्वस्त झालं आणि म्हणून मला काही सुचतच नव्हतं। आणि त्यात जी जागा मला मिळणार होती ती भावनाला मिळाली म्हणून मी खरंच खूप हर्ट झाले होते। आणि म्हणून माझ्याकडून ही चूक झाली। मला खरंच माफ करा, खरंच सॉरी, खरंच सॉरी। माफी? आता भले लाख माफी मागशील तू पूर्वी, पण तुझ्यामुळे माझ्या मुलाचा जीव धोक्यात होता हे मी कधीच विसरू शकत नाही। नाही, मान्य आहे मला त्या सगळ्याचा तुला खूप त्रास झाला होता, मनस्ताप झाला होता, पण इतकं टोकाचं पाऊल उचलशील असं मला वाटलं नव्हतं। पूर्वी अगं तुझ्यामुळे भावनाला या घरात जर काही झालं असतं ना तर लोकांना काय तोंड देणार होतो आम्ही? त्याची थोडी तरी आयडिया आहे का तुला? पूर्वी तुझं सिद्धू सोबत लग्न करण्याचं स्वप्न पूर्ण नाही झालं म्हणून भावनाचा जीव घेशील? हे बघ, सिद्धू आणि भावनाचं लग्न झालं हे मान्य कर आणि आता प्लीज या घरात येणं बंद कर। नाही प्लीज प्लीज असं नका म्हणू प्लीज। सिद्धू त्याच्या आयुष्यात खूप पुढे निघून गेलाय, त्याचं लग्न झालंय, मला माहितीये, मला कळतंय सगळं, पण मला वळत नाहीये। आणि काल माझ्याकडून जी काही चूक झाली त्यासाठी खरंच मला स्वतःची खूप लाज वाटतेय। तुम्ही प्लीज मला एक संधी द्या ना, एक संधी। मी पुन्हा नाही करणार, पण तुम्ही माझं इथे येणं थांबवू नका प्लीज। नाहीतर मी एकटी पडेल, खोलमडून जाईन मी। खरंच सॉरी, सॉरी। पूर्वी उठ। हे पहा, आपण पूर्वीला कितीही जरी बोल लावलं तरी आपण तिचे गुन्हेगार आहोत। पण आजी, थांब। हिचं सिद्धूशी लग्न लावून देऊ असा आपण शब्द दिला होता, पण तो शब्द नाही पाळता आला ना। म्हणजे एका अर्थी आपण
अन्याय केलाय तिच्यावरती. मग आता तिला माफ करून या चुकीतून थोडी तरी उतराई हो. काय संपत? काय अधिराज? पटतंय मला तुमचं बोलणं आहे. पण एक लक्षात ठेव पूर्वी, आम्ही आता जरी तुला माफ केलं असलं तरी पुढं अशी चूक तुझ्या हातून घडता कामा नये, नाहीतर गाठ माझ्याशी, हे लक्षात ठेव. काय? इट्स ओके, युअर वेलकम. मी काही म्हणालोच नाहीये. मग का नाही बोललायस? थँक्यू म्हण. एक मिनिट, कशासाठी? कशासाठी? हं? विश्वा, मी तुला एवढं मोटिवेट केलं, बिझनेस करण्यासाठी इन्स्पायर केलं, त्यासाठी खरं तर तुम्हाला एक मोठी पार्टी द्यायला पाहिजे. पण ठीक आहे, मी तुला फार खड्ड्यात नाही घालत आहे. जस्ट पटकन थँक्यू म्हणून टाक मला. कसं आहे ना सई, काही लोकांना वाटतं या जगाचा कारभार ना त्यांच्यामुळेच चाललाय. अगं हो, सूर्योदय त्यांच्यामुळे होतो, पृथ्वी आपली त्यांच्यामुळे फिरते. पण कसं आहे ना सई, असं नसतं ग. काय ग, काय झालं अचानक? खूप दिवसांनी मला माझ्या लहानपणचा विश्व आता दिसला. असंच तो माझ्याशी भांडायचा, असंच मला त्रास द्यायचा. आता ह्या गोष्टीसाठी तू मला थँक्यू म्हण किंवा नको म्हणू, मी स्वतःला शाबासकी देणार आहे. अच्छा, वेल डन साई. खरंय, तू मला पुश केलंस म्हणून मी बिझनेसचा विचार केला. नाहीतर जानू पिक्चर मध्ये आल्यापासून मला अवघडच वाटत होतं. पण तू बोललीस आणि मलाही वाटलं, सो व्हॉट, जानूवर माझं प्रेम आहे, मी बिझनेस नाही ना थांबवू शकत. आणि त्यात हा बिझनेस माझ्या हाती यावा म्हणून आईने पण कष्ट घेतलेले. आईचे कष्ट वाया गेले असते. सो या, क्रेडिट टू यू. तू पुश केलंस आणि मी हो म्हणालो. जानूवर प्रेम आहे की होतं? होता, पण तू आता तर आहे म्हणालास. चुकून म्हणालो असेन. आणि तसंही आत्ता प्रेम आहे म्हणून त्याचा काही उपयोग होणार आहे का? एक्झॅक्टली माय पॉइंट. विश्व, तुला मूव्ह ऑन व्हावं लागणार आहे. अवघड आहे. अरे हे बघ, ती मला मिळू शकणार नसली तरी याचा अर्थ हा होत नाही ना की मला कोणीतरी दुसरी आवडेल. जानू सारखी दुसरी कोणी असूच शकत नाही ग. आणि तिच्यासारखी कोणी दुसरी असेल तर? दॅट्स इम्पॉसिबल. हे इम्पॉसिबल मी कसं पॉसिबल करून दाखवते ते तू आता बघच. लक्ष्मी निवास